मंडळी, आज आपण थेट 17व्या शतकात प्रवेश करणार आहोत. डोळे मिटा आणि क्षणभर कल्पना करा. हिवाळ्याचे दिवस आहेत. श्रृंगारपूरच्या सुरत्यांच्या वाड्यावर दाट धुक्याची एक दुलई पसरलेली आहे. चौतर्फा घनदाट अरण्य आणि त्या भयंकर शांततेला भेदून जाणारा घोड्यांच्या टापांचा आवाज, सोबत युद्धाच्या नगाऱ्यांचा निनाद. सुरत्यांच्याच या वाड्यावर आता युवराज शंभूराजांचा दरबार बसला आहे. रणांगणावर तळपणारे आपले हे तरुण युवराज आता श्रृंगारपूरच्या जंगलात आपल्या धनुर्विद्येचा आणि शस्त्रांचा सराव करत आहेत. आज आपण उलगडणार आहोत एका शूर, प्रज्ञावान आणि प्रजाहितदक्ष युवराजाचा, म्हणजेच आपले छत्रपती संभाजी महाराज यांचा एक असा अध्याय जो त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक तेजस्वी पैलू आपल्यासमोर जिवंत करतो. त्या धुक्यात हरवलेल्या जंगलाचा तो थरार बघा. जंगलात रान उठलंय, काळ्या जनावरांनी धुमाकूळ घातलाय अशी खबर येताच पट्ट्याचे शिकार खेळे सोबत घेऊन संभाजीराजे रान काढायला निघालेत. त्यांच्या घोड्यांच्या टापांनी अक्षरशः जमीन हदरतीये. त्यांच्या हाती असलेली तीर कमान आणि ठेजणीच्या बंदुकीचा अचूक वेध पाहून पंचक्रोशीतले लोक अचंबित झालेत. शस्त्रांवर आणि निशाणमारीवर संभाजीराजांचा असा काही बेजोड हात बसलाय ना की त्यांचा तो रौद्र आणि तेजस्वी अवतार पाहून प्रत्यक्ष काळही क्षणभर थमकेल. या रोमांचक प्रवासामधला हा पहिला टप्पा, शृंगारपूरचा मुक्काम आणि शंभूराजांची साहित्याची आवर. आता एक कमाल बघा. शस्त्रांच्या या झंझावातातून वाड्यात आल्यावर युवराजांचं रूप कसं पालटतं हे खरोखरच अद्भुत आहे. रणभूमीवरचा हा प्रखर योद्धा आता एका वेगळ्याच शांततेत विसावलाय. शृंगारपूरच्या राजवाड्याचं ते दालन, लाकडी बैठकींवर अथांग ज्ञानसागरासारखे पुराण ग्रंथ मांडलेले आहेत. केशव पंडित, उमाजी पंडित आणि कवी कुलेश यांच्यासारख्या दिग्गजांची मांदियाळी तिथे जमलीय. धूपदानातून उठणारा सुगंधी धूर दालनाच्या छताकडे झेपावतोय आणि त्या धुराच्या वळ्यांवर नजर खिळवून डोळे मिटून बसलेले युवराज शंभूराजे कशात तरी हरवून गेलेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता आहे. शस्त्रांमधून निखारे ओकणारा हा युवराज आता बुधभूषणम या महान संस्कृत काव्यग्रंथाची रचना करत आहे. विद्वानांच्या या भरल्या दरबारात त्यांच्या शब्दांना साक्षात देववाणीचं तेज प्राप्त झालंय. आपला पुढचा भाग शिवरायांचे स्मरण आणि बोधभूषणमची रचना. हा काव्यग्रंथ रचताना, विघ्नहर्त्या श्री गणेशाचं स्तवन करत असताना युवराजांच्या अंतःकरणात आपल्या महान पूर्वजांच्या स्मृती जाग्या होतात. अत्यंत अभिमानानं आणि अगदी भरदार आवाजात शंभूराजांच्या ओठांतून शहाजीराजांचं वर्णन करणारे संस्कृत श्लोक प्रकट होतात. सिंधू सुधाकरासारखे प्रचंड बलशाली, कीर्तिवान, उदार, पराक्रमी आणि अर्थकलांमध्ये विशारद असे राजे शहाजी होऊन गेले असं सांगताना त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर शहाजीराजांचं ते सिंहासारखं रूप उभं राहतं. भरल्या दरबारातून तख्ताला पाठ दाखवून तोफ गोळ्यासारखे बाहेर पडणारे, मोगलाई वकिलाला जरब देणारे आबासाहेब त्यांना दिसू लागतात. भोवती बसलेले पंडित अक्षरशः श्वास रोखून हा शब्दप्रवाह ऐकतायत. आणि त्यानंतर शंभूराजांच्या कपाळावर आठ्या फुलतात, कंठ दाटून येतो आणि त्यांच्या डोळ्यांसमोर उभे राहतात साक्षात त्यांचे पिता शिवछत्रपती. सफेद रंगाच्या विजय नावाच्या घोड्यावर स्वार होऊन आंबाघाटाची चढण चढणारे महाराज त्यांना दिसतात आणि शंभूराजांच्या मुखातून शब्द उसळून बाहेर येतात. त्या कलिकलाच्या भुजंगाला पचविलेल्या, धर्माची हिनावस्था बघून विव्हळ झालेल्या आणि स्वामी म्हणून जगताचे तापहरण करण्यासाठीच अवतरलेल्या शिवछत्रपतींचा जय जयकार असो. मंडळी, हा क्षण इतका भारावणार आहे की ऐकणाऱ्याच्याही अंगावर काटा उभा राहतो. आणि हे उत्कृष्ट सादरीकरण दाखवून देतं शंभूराजांची प्रगल्भता. स्वतःच्या ग्रंथाबद्दल बोलताना ते म्हणतात, जसा राजहंस पक्षी दुधात मिसळलेलं पाणी सोडून फक्त दूध ग्रहण करतो ना, तसंच विद्वानांनी माझ्या या ग्रंथातील फक्त सत्य आणि ज्ञान आपलेसे करावे. हे ऐकून उत्तरेतून आलेले कवी कुलेशही भारावून जातात. ते उद्गारतात, कोणताही युवराज अशी काव्यरचना करू शकतो हे आम्ही कधी पाहिलंही नाही आणि ऐकलंही नाही. आता हे ज्ञान आणि शौर्य हातात हात घालून कसं चालतं याचा एक अभ्भूस प्रसंग सांगतो. मकर संक्रांतीचा दिवस आहे. राणू अक्का, येसूबाई आणि दुर्गाबाईंच्या विनंतीवरून युवराज आपली निशाणमारी दाखवायला आले आहेत. वेशीवरच्या पिंपळावर श्रीफळ बांधलेत. वीर पवित्रा घेत बंदुकीचा दस्ता खांद्यावर सावरून शंभूराजे एकापाठोपाठ एक बार काढतात आणि बंदुकीच्या अचूक निशाण्यानं ते नारळ क्षणार्थात फोडून काढतात. राजस्त्रिया ते अद्भुत कौशल्य पाहून अक्षरशः थक्क होतात. जो हात लेखणीतून साक्षात सरस्वती अवतरवतो तोच हात रणांगणावर मृत्यूचा खेळ मांडू शकतो हे यातून सिद्ध होतं. यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा भाग
प्रजेचा तारणहार आणि कर माफीचा निर्णय. खऱ्या राजाची ओळख फक्त शस्त्र आणि शास्त्रात नसते मंडळी, ती असते त्याच्या प्रजेप्रती असलेल्या जाणीवेत. इथला महत्वाचा मुद्दा आहे तो लोकाधार या शब्दाचा. राजनीतीचे श्लोक उलगडताना संभाजीराजे म्हणतात राजा कसा असावा, तर तो लोकाधार हा असावा, म्हणजे प्रजेचा आधार आणि दुष्टांचं निर्दालन करणारा असावा. विद्वानांची ही चर्चा रंगात आलेली असतानाच अचानक एक निरोप येतो की सुभ्याची रयत दर्शनासाठी खोळंबली आहे. आणि पुस्तकात वाचलेला हा लोकाधार वास्तवात कसा सिद्ध होतो त्याचा हा अंगावर काटा आणणारा प्रसंग आता सुरू होतो. विचार करा, सदरेवर थंडीने कुडकुडणारे, अंगावर जाड्या भरड्या कांबळी घेतलेल्या 10-20 कुणबी शेतकरी उभे आहेत. माना खाली घातलेल्या, डोळ्यांत अश्रू दाटलेल्या अवस्थेत एक म्हातारा कुणबी हात जोडून सांगतो, सरकार, आम्ही धरणी माईची लेकरं, यंदा शिवारं पिकली नाहीत. सरकारी धारा भरला तर दाव्याच्या गुराढोरांचा लिलाव करावा लागेल. ढोर आम्हा कुणब्यांसाठी लेकरांसारखी आहेत. महाराजांच्या माघारी आम्हाला ठाव द्यावा, यंदाचा धारा माफ करावा. त्यांचा तो आरतट्टा हो, ती हतबलता पाहून सारा दरबार सुन्न होतो. लोकाधार हा शब्द शंभूराजांच्या मनात घुमू लागतो. त्यांची कवीची मुद्रा क्षणार्धात एका कठोर आणि निश्चयी राजाच्या मुद्रेत बदलते. अत्यंत खणखणीत आणि करारी आवाजात ते आज्ञा देतात, या समस्तांचा कुलधारा आम्ही माफ केला असे जे कोणी असतील त्यांचाही माफ. यासाठी रोख रक्कम खजिन्यातून जमा करा, पण माझ्या रयतेला छळू नका. शंभूराजांनी दाखवलेली ही सहानुभूती आणि घेतलेला हा जलद निर्णय त्यांना खऱ्या अर्थानं प्रजेचा तारणहार बनवतो. त्या शेतकऱ्यांच्या पाठीवरची चिंतेची कांबळी एका क्षणात दूर होते. पुढचा भाग, राजकारणाचे पदर आणि मुत्सद्देगिरी. पण राजकारणात कोणतीही दयाळू कृती विनापरिणाम राहत नाही. प्रजेला न्याय तर दिला, पण शंभूराजांच्या मनाच्या तळाशी एक शंकेची पाल चुकचुकते. सुरणीस अण्णाजी दत्तो यांचा करारी आणि हिशोबी चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोर नाचू लागतो. खजिन्यातून अशी सवलत दिल्याचा अण्णाजींना रुचणार नाही आणि ते गळावर यावरून राजकारण शिजवतील, हा विचार एखाद्या काळ्या सावटासारखा शंभूराजांच्या मनात डोकावून जातो. आणि हे अगदी उत्तमरित्या दर्शवतं की एकाच वेळी या स्वराज्यात 2 टोकाच्या घटना घडत आहेत. एकीकडे शृंगारपुरात युवराज ज्ञानाची आणि प्रजेच्या कल्याणाची वीण गुंफत आहेत, तर दुसरीकडे हजारो मावळ्यांच्या साक्षीने झुलबाज हत्ती आणि भगवे निशाण फडकवत खुद्द छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी भागानगरात अत्यंत दिमाखात प्रवेश करत आहेत. कुतुबशाहीची रयत मराठ्यांच्या या सर्जा राजाचं डोळे भरून दर्शन घेत आहे. शृंगारपुरात बुधभूषणमचा अध्याय चाललाय आणि तिथे महाराजांच्या आयुष्याचा शिवभूषणमचा सुवर्णाध्याय लिहिला जातोय. आपला पुढचा टप्पा, भद्रकालीची प्रतिष्ठापना आणि रक्ताचा अभिषेक. आता आपण पुन्हा शृंगारपूरकडे वळूया, जिथे एका गूढ आणि आध्यात्मिक घटनेनं राजवाड्याचं वातावरण भारावून टाकलंय. अंगावर भस्माचे पट्टे ओढलेले, रुद्राक्षांचा माळा धारण केलेले एक तेजस्वी कालीभक्त दरबारात येतात. त्यांची इच्छा असते की शृंगारपुरात माता भद्रकालीची प्रतिष्ठापना व्हावी. एका पाषाणातून भद्रकालीची पुरुषभर उंचीची, अंगावर धावून येणारी अत्यंत रौद्र आणि भयानक काळ्या पाषाणाची मूर्ती घडवली जाते. तिला रक्ताच्या रंगाचं वस्त्र नेसलं जातं. सनई चौघड्यांच्या गजरात वाड्यात तिची प्रतिष्ठापना सुरू होते. आणि मग येतो या संपूर्ण कथेचा सर्वोच्च आणि अंगावर काटा आणणारा क्षण. शिवयोगी शंभूराजांच्या हाती एक नंगी, धारदार तलवार देतात. भद्रकालीच्या रौद्र डोळ्यात डोळे घालत युवराज गुडघे टेकतात. मातेसमोर नतमस्तक होऊन ती तीक्ष्ण तलवार आपल्या कपाळाला लावतात आणि क्षणाचाही विलंब न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा तलवारीच्या पात्यावरून ओढतात. भोसल्यांच्या राजरक्ताची, गरम रक्ताची धार मातेच्या चरणांवर अर्पण केली जाते. एका खऱ्या क्षत्रियानं आपल्या सामर्थ्याच्या देवतेला दिलेला हा सर्वोच्च बळी असतो. शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा भाग, रायगडावरील कट कारस्थाने आणि अंधार. इकडे शृंगारपुरात भक्ती आणि शौर्याचा संगम पाहायला मिळतोय. मात्र त्याचवेळी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरील बंद दारांमागे अत्यंत काळेकुट्ट आणि भयानक राजकारण शिजत होतं. महाराणी सोयराबाईंच्या महालातून बाहेर पडून अण्णाजी दत्तो एक गुप्त खलिता रवाना करतात. त्यात अत्यंत थंड आणि गनिमी शब्दात लिहिलेलं असतं, महसुलाच्या वसुलीत युवराज विनाकारण ढवळाढवळ करत आहेत. रयतेला सरसकट कर माफ केला तर सरकारी खजिना कसा टिकेल? विचार करा, शेतकऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या युवराजांच्या त्या महान निर्णयाला रायगडावर बंडाळी आणि बेजबाबदारपणाचं नाव दिलं जात होतं. हा एक भयंकर कट होता जो स्वराज्याच्या वारसदारालाच अंधारात ढकलण्यासाठी रचला जात होता.
आणि हा विरोधाभास किती विदारक आहे ते पहा. शृंगारपुरात शंभूराजांनी अत्यंत भक्तिभावानं देवी कालीची प्रतिष्ठापना केली होती, जी सामर्थ्य आणि संरक्षणाचं प्रतीक होती. पण त्याचवेळी रायगडावर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाई यांच्या मनात दुही आणि कट कारस्थानांच्या कलीची म्हणजेच कलियुगाची प्रतिष्ठापना सुरू होती. एका बाजूला प्रजेसाठी वाहणारं रक्त आणि दुसऱ्या बाजूला सत्तेसाठी शिजणारं विष. महाराजांच्या अनुपस्थितीत स्वार्थ आणि महत्वाकांक्षेचा हा जो काळाकुट्ट ढग रायगडावर जमा होऊ लागला होता, तो भविष्यात कोणतं भयंकर वादळ घेऊन येणार होता. प्रजाहितदक्ष, चारित्र्यवान आणि महान पंडित असलेल्या या शूर युवराजाला आपल्याच माणसांच्या या कटकारस्थानांना कसं सामोरं जावं लागणार होतं, ह्या प्रश्नाचं उत्तर इतिहासाच्या पुढच्या पानांवर अतिशय रक्तरंजित शब्दात लिहिलं गेलंय. हा इतिहास जितका प्रेरणादायी आहे, तितकाच तो अंतर्मुख करायला लावणाराही आहे. तुम्हाला काय वाटतं, या वादळात शंभूराजे कसे उभे राहिले असतील? ह्याच प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळी असाच एखादा धगधगता इतिहास घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत या शूर युवराजाच्या शौर्याला आणि त्यागाला आमचा मानाचा मुजरा.